नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, आज आपण नवीन टॉपिक जो आहे तो स्टार्ट करतोय, ज्याचं नाव आहे कम्प्युटर हार्डवेअर्स. आर यू गाईज रेडी? सर्वजण रेडी आहात? बघा विद्यार्थी मित्रांनो, काल आपण कम्प्युटर इज इक्वल्स टू सॉफ्टवेअर प्लस हार्डवेअर पाहिलं, बरोबर? तर आजच्या सेशन मध्ये आपण हार्डवेअर जो पार्ट आहे तो आज आपण कव्हर करणार आहोत. नेक्स्ट सेशन मध्ये आपण सॉफ्टवेअर करू. अच्छा, हार्डवेअर म्हणजे काय? एक फिजिकल कंपोनंट जो असतो, जो डिव्हाइस जो आहे, जो आपल्या सिस्टमला कनेक्टेड असते, त्याला आपण काय म्हणतोय? हार्डवेअर म्हणतोय. ठीक आहे. तर आयपीओएस चार्ट जो आहे तो मी इथे तुम्हाला दिलेला आहे. आयपीओएस म्हणजेच बघा रे, इनपुट डिव्हाइसेस, आय फॉर इनपुट डिव्हाइसेस, पी फॉर प्रोसेसिंग डिव्हाइसेस, ओ फॉर आउटपुट डिव्हाइसेस आणि एस फॉर स्टोरेज डिव्हाइसेस. ठीक आहे. अच्छा, हार्डवेअर मध्ये बघा, हे आपल्याला एकतर ते इनपुट डिव्हाइसेस असू शकतात किंवा प्रोसेसिंग डिव्हाइसेस असू शकतात, आउटपुट डिव्हाइसेस असू शकतात किंवा स्टोरेज डिव्हाइसेस असू शकतात. या गोष्टी आपल्याला क्लिअर आहेत. मग विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट समजून घ्या रे, आपल्याकडे जे या ठिकाणी इनपुट डिव्हाइसेस आहेत, मोस्ट कॉमनली यूज इनपुट डिव्हाइसेस कुठला आहे रे? माऊस, कीबोर्ड. ठीक आहे. त्याच्यानंतर ओसीआर, ऑप्टिकल कॅरेक्टर रिकॉग्निशन, बीसीआर, बारकोड रीडर. ठीक आहे. ओएमआर, ऑप्टिकल मार्क रीडर, एमआयसीआर, मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकॉग्निशन, स्टायलस, स्कॅनर, जॉयस्टिक, वेबकॅम, लाईट पेन, ट्रॅक बॉल, टच पॅड, बायोमेट्रिक, त्याच्यानंतर मायक्रोफोन्स, टच स्क्रीन, क्यू आर कोड. अच्छा, मला बघा, सुरुवात करण्यापूर्वी मला सांगा, क्यू आर कोड बघा, आपण कुठेही पेमेंट करायचं असेल आजकाल, युपीआय पेमेंट करायचंय, क्यू आर कोड आपण स्कॅन करतोय. ठीक आहे. जरी आता आपल्या एक्झामची फीस भरायची असेल, तिथेही आपल्याला डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, युपीआय, क्यू आर कोड वगैरे असे ऑप्शन्स दिलेले असतात. तर क्यू आरचा फुल फॉर्म कमेंट करून सांगा, ज्यांना ज्यांना माहिती आहे. असे बरेचसे जण असतात ज्यांना क्यू आरचा फुल फॉर्म माहिती नसतो. बरेचसे भेटतात, लाईव्ह विद्यार्थी ज्यावेळेस असतात, बरेचसे जण असतात. यूज तर आपण डेली करतोय, रोज कोणी ना कोणीतरी एक पेमेंट तर करतोय आपण. क्यू आरचा फुल फॉर्म कमेंट करून सांगायचे, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ क्यू आर? क्यू आर जे आहे, क्यू आरचा फुल फॉर्म जो आहे तो कमेंट करून सांगा रे. मला कमेंट का दिसत नाही अजूनही? चला पटापट विद्यार्थी मित्रांनो, कमेंट झाल्या पाहिजेत रे. चला चला चला, पटापट कमेंट येऊ द्यात, फास्ट. एकालाही माहिती नाही. चला मी लिहितो इथे बघा, क्विक रिस्पॉन्स. क्यू आरचा फुल फॉर्म काय? क्विक रिस्पॉन्स. ठीक आहे. चला, तर हे सर्व इनपुट डिव्हाइसेस आहेत, आपण पाहिलेले हे सर्व इनपुट डिव्हाइसेस. त्याच्यानंतर प्रोसेसिंग डिव्हाइसेस मध्ये बघा, मायक्रो प्रोसेसर, रॅम, रॅन्डम ऍक्सेस मेमरी, रोम, रीड ओनली मेमरी, मदरबोर्ड, हे जे आहेत हे सर्व प्रोसेसिंग मध्ये आले. त्याच्यानंतर आउटपुट डिव्हाइसेस, मॉनिटर, प्रिंटर, स्पीकर, प्लॉटर, प्रोजेक्टर, हे सर्व आउटपुट डिव्हाइसेस मध्ये आले. त्याच्यानंतर बघा, स्टोरेज डिव्हाइसेस जसे फ्लॉपी डिस्क, हार्ड डिस्क, ऑप्टिकल डिस्क, एसएसडी, सीडी, डीव्हीडी, ब्ल्यूरे डिस्क, पेन ड्राईव्ह, झिप ड्राईव्ह, टेप ड्राईव्ह, मेमरी कार्ड्स जे आहेत हे सर्व काय आहेत? तर स्टोरेज डिव्हाइसेस आहेत. तर हे सर्व डिव्हाइसेस बद्दलची माहिती आपण आजच्या सेशन मध्ये घेणार आहोत, आणि यांवर कसे कसे प्रश्न विचारले जातात ते देखील आपल्याला इथे पाहायचे. ओके. चल, तर सर्वात पहिले कीबोर्ड बघूयात आपण. सर्वप्रथम जे आहे ते कीबोर्ड बघूयात. व्हेरी गुड महेश, अमृता, क्या बात आहे, क्विक रिस्पॉन्स, अगदी परफेक्ट उत्तर आहे. चला, आपण सर्वात पहिले कीबोर्ड जे आहे ते कीबोर्ड या ठिकाणी आपण पाहायला सुरुवात करूयात. बघा, द कम्प्युटर कीबोर्ड इज यूज टू एंटर टेक्स्ट इन्फॉर्मेशन. जी टेक्स्च्युअल इन्फॉर्मेशन आपल्याला एंटर करायचे त्याच्यासाठी आपण कीबोर्ड जो आहे तो यूज करत असते. आणि जो कीबोर्ड आपण यूज करतो त्याचं टाईप जर आपण बघायचं झालं तर क्वालिटी कीबोर्ड जो आहे, QWERTY आपल्याला दिसते इथे.
QWERTY या पद्धतीचा जो कीबोर्ड आहे, क्वेर्टी कीबोर्ड ज्याला आपण म्हणतोय, तो आपण यूज करत असतो. ठीक आहे. अच्छा, मग आता कीबोर्डच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सर्वात वर जे दिसत आहेत हे आपल्याला काय दिसत आहेत, फंक्शन कीज दिसत आहेत. फंक्शन कीज आहेत F1, F2, F3, F4, F5, F6, F7, F8, F9, F10, F11, F12. प्रत्येकाचं जे फंक्शन आहे ते फंक्शन वेगवेगळं आहे. ठीक आहे, प्रत्येकाचं फंक्शन वेगवेगळं आहे. तर फंक्शन कीज आपण या ठिकाणी बघितले. त्याच्यानंतर बघा इथे आपल्याला जे आहे ते सर्व आता हे आपल्याला जे दिसतंय या कीबोर्डवर सर्व लेटर्स जे आहेत ते आपल्याला या फॉर्मॅटमध्ये इथे दिसते. वर जे आहे न्यूमरिकल पार्ट जो आहे, नंबर्स अँड सिम्बॉल्स या ठिकाणी आपल्याला बघायला भेटले. इकडे आपल्याला नंबर पॅड दिलेला आहे, नंबर पॅडवर आपल्याला सर्व नंबर्स दिसत आहे. इथे खाली आपल्याला एरो कीज दिलेले आहेत, एरो कीज आपल्याला इथे दिसतात. त्यानंतर एंटर, शिफ्ट, कंट्रोल्स वगैरे हे या ठिकाणी बघितलं आपण. शिफ्ट असेल, कंट्रोल असेल, अल्ट असेल, यांना कुठल्या कीज म्हणतात असे आपल्याला विचारलं जातं. तर हे जे आहे त्यांना मॉडिफायर कीज म्हणतात. काय म्हणतात? अल्ट, कंट्रोल, शिफ्ट यांना मॉडिफायर कीज जे आहेत ते नावाने ओळखलं जातं. ठीक आहे. आणि जे कॅप्स लॉक, बघा प्रश्न कसं होते बघा, कॅप्स लॉक असेल आपला, त्याच्यानंतर स्क्रोल लॉक असेल, इकडे बघा हा स्क्रोल लॉक आहे, हा कॅप्स लॉक आहे, आणि एक कुठला असतंय, नंबर लॉक असते. बरोबर, हा नंबर लॉक, कॅप्स लॉक, स्क्रोल लॉक्स हे जे इंडिकेटर्स तुम्हाला दिसतात यांना कुठल्या कीज म्हणतात, कुठल्या की म्हणतात यांना. ठीक आहे, जर असं विचारलं तर तुम्हाला लक्षात ठेवायचं यांना कुठल्या की म्हणतात, ते टॉगल कीज म्हणतात. यांना जे टर्म वापरले जाते ते टॉगल कीज म्हणतात, ज्यांना आपण ऑन ऑफ करू शकतो. ठीक आहे, तर हा प्रश्न देखील होतोय, तर तो प्रश्न तुमच्या लक्षात राहिला पाहिजे. टॉगल कीज म्हणतात यांना, हे लक्षात ठेवा. आणि माझ्या मते बघा कीबोर्ड शॉर्टकट कीज जे आहेत ते मी तुम्हाला पूर्णपणे चार्ट जो आहे तो पूर्णपणे तुम्हाला मी देणार आहे. तर ते तुम्ही कंट्रोल ए चा उपयोग काय होतंय, कंट्रोल बी चं काय होतंय, कंट्रोल सी चं काय होतंय, तर ते देखील जरूर प्रत्येकाने बघून घ्या. ठीक आहे, चला तर जाऊयात आता. बघा हा झाला आपला एक कीबोर्ड. कीबोर्डचं स्ट्रक्चर आपण पाहून झालेलं आहे. आता ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी कीबोर्ड्स देखील या ठिकाणी बी रेडर कीबोर्ड जो आहे तो समोर दिसतोय. तर ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा एक कीबोर्ड आपल्याला इथे बघायला भेटलेला आहे. दुसरा जो मोस्ट कॉमनली यूज या ठिकाणी डिव्हाइसच्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं तर आपला डिव्हाइस काय आहे, तर माउस. कॉर्डलेस और वायरलेस माउस communicates with the computer via radio waves, often using Bluetooth hardware or and protocol, so that a cord is not needed. बघा आपल्याकडे वायर्ड माउस असतोय, वायरलेस माउस आहे. ठीक आहे, वायर्ड वायरलेस अशा पद्धतीच्या टाइप मध्ये आपल्याला ते दिले जाते. तर मोस्ट कॉमनली यूज जो पॉइंटिंग डिव्हाइस जो आहे, पॉइंटिंग डिव्हाइस माउसला म्हणत असेल तर पॉइंटिंग डिव्हाइस कुठला आहे, तर माउस आहे. ओके. अच्छा, माउसचं स्ट्रक्चर जर आपण बघितलं तर बघा इथे मध्ये आपल्याला स्क्रोल बटन दिसते, इकडे लेफ्ट माउस बटन आहे, इकडे राईट माउस बटन आहे. दोघांचे फंक्शन जे आहेत ते वेगवेगळे असतात. आणि स्क्रोल बार जो आहे तो देखील आपल्याला डॉक्युमेंट स्क्रोल करते वेळेस आपल्याला यूज होताना दिसतोय. ठीक आहे, चला तर OCR, ऑप्टिकल कॅरेक्टर रिकॉग्निशन, यावर बघा प्रश्न कशा पद्धतीचे होते. जसं की आपल्याकडे एखादी हार्ड कॉपी आहे, त्याच्यावर काही टेक्स्ट जे आहे ते प्रिंटेड आहे, तर त्याचं आपल्याला डिजिटल फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्जन करायचं. ठीक आहे, तर त्याच्यासाठी जो डिव्हाइस वापरला जातोय तो कुठला वापरला जातोय, ऑप्टिकल कॅरेक्टर रिकॉग्निशन. ऑप्टिकल कॅरेक्टर रिकॉग्निशन हे फंक्शन जे आहे ते आपण या ठिकाणी वापरत असते. सिस्टम दॅट प्रोव्हाइड्स अ फुल अल्फान्यूमेरिक रिकॉग्निशन ऑफ प्रिंटेड और हँड रिटन कॅरेक्टर्स ॲट इलेक्ट्रॉनिक स्पीड बाय सिम्पली स्कॅनिंग द फॉर्म. मोर रिसेंटली द टर्म इंटेलिजंट कॅरेक्टर रिकॉग्निशन ICR, ठीक है, has been used to describe the process of interpreting image data, in particular alphanumeric text. अच्छा बघा रे काय झालं आता, ज्या वेळेस आता समजा बघा माझ्याकडे एखादा इमेज आहे, ठीक आहे. अच्छा, मला एखाद्या विद्यार्थ्याने क्वेश्चन पाठवला, तर तो इमेज फॉर्मॅटमध्ये पाठवला, त्याने स्क्रीनशॉट काढला, त्याच्यामध्ये पाठवलं. आता मला त्याचं पीपीटी मध्ये त्याला ठेवायचं, तर मला टेक्स्ट बनवावं लागेल. मला तो जसं तसं इमेज ठेवायचा नाहीये, मला तो प्रॉपर टाईप फॉर्मॅटमध्ये पाहिजे, मला टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये पाहिजे. तर जसं की मी काय करणार आहे, गुगल लेन्स वगैरे मी यूज करतोय.
बघा, कोणाला माहिती नसेल तर ही नवीन माहिती तुमच्यासाठी असणार आहे. गुगल लेन्स तुम्ही सॉफ्टवेअर डाउनलोड करा. ठीक आहे, तुमच्या समोर जे काही डेटा दिसतोय त्याला गुगल लेन्सने स्कॅन करा. तुमचं तो टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये तो रेकग्नाइज करेल. सिलेक्ट करा जो पार्ट तुम्हाला पाहिजे, तुम्ही कॉपी करून तो फॉरवर्ड करू शकता कोणालाही. ठीक आहे, तर ह्याचा वापर तुम्ही करू शकता. किती जणांनी आतापर्यंत गुगल लेन्सचा वापर केलेला आहे, ओसीआरचा वापर केलेला आहे? बघा, कॅमेरामध्ये देखील टेक्स्ट रेकग्निशन असतोय. असे फॉर्मॅट जे आहेत, असं जे या ठिकाणी ऑप्शन्स आहेत, त्याचा तुम्ही वापर करून तुमचा टाइम सेव्ह जो आहे तो करू शकता. टाइम सेव्हिंग साठी ही बेस्ट टेक्नॉलॉजी असणार आहे. चला जाऊयात नेक्स्ट पार्ट कडे, जो आहे OMR, ऑप्टिकल मार्क रेकग्निशन. ठीक आहे. अच्छा बघा, जसं आपले ऑफलाईन एक्झाम्स वगैरे होत आहेत, ऑफलाईन एक्झाम होत आहेत, ऑफलाईन एक्झाम मध्ये तुम्हाला OMR शीट दिली जाते. ठीक आहे, तर OMR इनेबल्स द प्रोसेसिंग ऑफ हंड्रेड्स और थाउजंड्स ऑफ डॉक्युमेंट्स एव्हरी आवर ऑटोमॅटिकली. अच्छा बघा, हा जो आहे हा OMR रीडर आहे. ठीक आहे, एक प्री डिफाईन्ड शीट याच्यामध्ये सेट केली जाते. ठीक आहे, तुमचे जे OMRs आहेत ते इथे स्कॅन करून बघा ते रेकग्नाइज करण्याचं काम करतोय आणि तुमचे रिझल्ट वगैरे जे असतात ते जनरेट होत आहे. ठीक आहे, फक्त तुम्ही प्रॉपरली ज्यावेळेस सर्कल करताय त्यावेळेस पूर्ण सर्कल जो आहे तो प्रॉपरली करणं तुम्हाला गरजेचं राहणार आहे, जेणेकरून तो एक्झॅक्टली स्कॅन करू शकेल. चल नेक्स्ट बघा, MICR. अच्छा, याच्यामध्ये तुम्हाला जसं काही टर्म्स दिले जातात आजकाल, असं नाही दिलं जातं की बाबा रे पूर्ण फुल फॉर्म वगैरे विचारला, तर तुम्हाला असं दिलं जाईल MICR मध्ये जे सी जे आहे, सीचं पूर्ण रूप काय आहे, सीचं फुल फॉर्म काय आहे. ठीक आहे, सी कशासाठी वापरला गेलेले आहे असं विचारलं जातं आजकाल. पहिले काय व्हायचं, MICR चारही ऑप्शन्स मधून विद्यार्थी काय करायचंय, म्हणजे एक अंदाज लावायचा की बाबा हे असू शकतो, ते असू शकतो. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण ज्यावेळेस फुल फॉर्म असायचं त्यावेळेस अंदाज लावला जातो, परंतु ज्याला माहितीच नाही MICRचा फुल फॉर्म माहितीच नाहीये, तर त्याच्यासाठी ते थोडंसं डिफिकल्ट होऊन जातोय. म्हणजे आता एखादी गोष्ट थोडीशी मॉडरेट लेवल बनवायची झाली तर या पद्धतीने ते बनवलं जाते. ठीक आहे, तर मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रेकग्निशन, चेक क्लिअरन्स सिस्टम मध्ये याचा वापर होत असतो. जे चेक्स असतात, ठीक आहे, चेक क्लिअरन्स सिस्टम जे आहे, चेक क्लिअरन्स साठी याचा वापर होतो. अच्छा बघा, तुम्ही कुठलाही चेक बघितला तर तुमचा सुरुवातीचा हा जो आहे हा चेक नंबर तुमचा असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर हे जे 9 डिजिट्स जे दिसतात ना, हे 9 डिजिट, हा 9 डिजिट जो असतो तो MICR कोड असतो. ठीक आहे, हे जे आहे हे 9 डिजिट जे आहे ते MICR कोड असते. त्याच्यामध्ये तुमचं सिटी कोड, बँक कोड, ब्रांच कोड या पद्धतीचा पार्ट जो आहे तो या ठिकाणी असतोय. ठीक आहे, त्याच्यामध्येही या ठिकाणी बघा विचारलं जात आहे, MICR वरही कधी तुम्हाला प्रश्न विचारला तर किती असते रे, 9 डिजिटचा तो कोड असतो, लक्षात ठेवा. ज्याच्यामध्ये बँक क्लिअरन्स साठी ते वापरलं जाते, तर त्याच्यावरही तुम्हाला प्रश्न जो आहे तो विचारला जाऊ शकतो. ओके, चला आता याच्यामध्ये बघा काय काय असतं, तर तुम्हाला इथे दिलेलं आहे सिटी कोड दिलेलं आहे, बँक कोड दिलेलं आहे आणि ब्रांच कोड दिलेलं आहे. पहिले 3 डिजिट जे असतात ना, पहिले 3 डिजिट तेच तुमचं सिटी कोड असते. मिडल 3 डिजिट जे आहे ते सिटी मधली कुठली बँक आहे ती बँक असते, आणि लास्ट 3 डिजिट जे असतात ते ब्रांच कोड असते, कुठली ब्रांच आहे. म्हणजे बघा, सिटी, बँक, ब्रांच सगळ्या गोष्टी त्याच्यावर क्लिअर होऊन जातात. ओके, चल नेक्स्ट आहे स्टायलस. स्टायलस बघा, या ठिकाणी इथे तुम्हाला हे स्टायलस दिलेले आहेत. तुम्ही आयपॅड यूज करत असाल, बऱ्याच जणांकडे हे स्टायलस असतात. ठीक आहे, तर याचा वापर तुम्हाला बघा, जसं जो माऊसचा वापर असतोय, आपण क्लिक करण्यासाठी माऊसचा वापर करतोय, आता हे जर टाईप करायचं झालं तर बघा स्टायलसचा यूज करून ते पर्टिक्युलर जिथे आपल्याला टच करायचे त्या पॉइंटला आपण टच करू शकतो. स्टायलस इज अ रायटिंग टूल दॅट इज टिपिकली लॉंग अँड स्ट्रिप लाईक अ बॉल पॉइंट पेन. ठीक आहे, तर जे आजकाल जे डिव्हायसेस, मोबाईल डिव्हायसेस सोबत देखील स्टायलस जे आहे ते येत असते. सॅमसंगचे जे डिव्हायसेस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटते. ओके, चला नेक्स्ट दिलेलं आहे स्कॅनर. अ स्कॅनर इज अ डिव्हाइस दॅट कॅप्चर्स images from photographic prints,
पोस्टर्स, मॅगझिन पेजेस अँड सिमिलर सोर्सेस फॉर कम्प्युटर एडिटिंग अँड डिस्प्ले. अच्छा बघा, आपल्याला हार्ड कॉपी टू सॉफ्ट कॉपी कन्वर्ट करण्यासाठी कुठले डिव्हाइसेस वापरले जातात, तर आजकाल तुम्ही बघा, जे हार्ड कॉपीमध्ये तुमच्याकडे डेटा असेल त्याला तुम्हाला डिजिटल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं. सॉफ्ट कॉपी म्हणजेच काय झालं, डिजिटल कॉपी. ठीक आहे. तर डिजिटल कॉपीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्ही कशाचा वापर करणार आहात, स्कॅनरचा वापर करणार आहात. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, जे स्कॅनर्स येतात ते हँडहेल्ड, फीड इन अँड फ्लॅट बेड टाईपचे स्कॅनर्स येतात. ज्यांनी ज्यांनी मला वाटतं जी मी कम्प्युटरची जी टेस्ट सिरीज जी होती ती ठेवली होती, कम्प्युटर टेस्ट ज्यांनी ज्यांनी अटेम्प्ट केलं असेल, एक क्वेश्चन तुम्हाला यामध्ये कसं विचारलं होतं ते तुम्ही पाहिलं असेल बघा. प्रिंटरचे टाईप्स जे असतात, प्रिंटर टाइप्स, विच ऑफ द फॉलोइंग इज अ टाइप ऑफ प्रिंटर असं दिलं होतं. तर जसं की लेझर प्रिंटर, इंकजेट प्रिंटर, इंकजेट. ठीक आहे. त्याच्यानंतर डॉट मॅट्रिक्स आणि ऑप्शन दिलं होतं फ्लॅट बेड. बघा, प्रश्न अशा पद्धतीने विचारला होता. लेझर, इंकजेट आणि डॉट मॅट्रिक्स हे काय, तर प्रिंटरचे टाईप आहेत. फ्लॅट बेड जो आहे तो स्कॅनरचा टाईप आहे. ओके. तर ऑड वन आउट टाईप मध्ये प्रश्न जो आहे तो प्रश्न विचारला गेलेला होता. क्वेश्चन क्लिअर आहे, कशा फॉर्मॅटमध्ये प्रश्न विचारला जातोय. बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्वाची माहिती आहे, कम्प्युटर हार्डवेअरचं पार्ट आपण या ठिकाणी शिकतोय. सर्व गोष्टी क्लिअर होत आहेत ना प्रत्येकाला. इच अँड एव्हरीथिंग क्लिअर होत आहे. व्हेरी गुड. चला, आता नेक्स्ट टाइप जो आहे तो जॉयस्टिक. बघा, जॉयस्टिक एक इनपुट डिव्हाइस आहे हा देखील, आणि जो की जसं की गेमिंग वगैरे जे असतात, गेमिंगसाठी जनरली जॉयस्टिकचा वापर जो आहे तो होत असते. जसं इन्स्टेड ऑफ माउस याला गेमिंग मध्ये जॉयस्टिकला यूज केलं जाते. ठीक आहे. चला, जे एरोप्लेन मध्ये कॉकपिट वगैरे असतं त्याच्यामध्ये जॉयस्टिक असतं, लक्षात ठेवा. चला, नेक्स्ट इनपुट डिव्हाइस आहे वेब कॅमेरा. आजकाल बघा, वेब कॅमेरा असेल, सीसीटीव्ही असतील. ठीक आहे. क्लोज सर्किट टेलिव्हिजन ज्याला आपण म्हणत असते. ठीक आहे. तर यांचा वापर होत असते. तर वेब कॅमेरा जे आहे तो काय आहे, तर एक इनपुट डिव्हाइस आहे जो की कशासाठी, व्हिडिओ कॅप्चरिंगसाठी किंवा इमेज कॅप्चरिंगसाठी यूज केला जाणार आहे. चल, नेक्स्ट इनपुट डिव्हाइस आहे लाईट पेन. अच्छा बघा, इनपुट डिव्हाइस दॅट युटिलायझेस अ लाईट सेन्सिटिव्ह डिटेक्टर टू सिलेक्ट ऑब्जेक्ट्स ऑन द डिस्प्ले स्क्रीन. बघा, इथे तुम्हाला एक इमेज दिसते. हे याच्यामध्ये ज्या पेनचा वापर केलेला आहे तो लाईट पेनचा वापर केलेला आहे. ठीक आहे. तर लाईट पेन जे आहे ते माऊसचं जो फंक्शन असते तोच फंक्शन परफॉर्म करतो, किंवा स्टाईलस जसं आपण बघितलं तशाच टाईपचं आहे. बरोबर. आणि याचा वापर करून आपण जे काही ऑब्जेक्ट असेल त्याला पॉइंट आउट करू शकतो, स्क्रीनवर दिसणाऱ्या ऑब्जेक्टला पॉइंट आउट करू शकतो. चल, नेक्स्ट आहे बघा ट्रॅक बॉल. बघा, हे ट्रॅक बॉल जे आहे ते एटीएम्स मध्ये वगैरे किंवा तुम्ही पाहिलं असेल, जसं जे ब्लॅकबेरीचे वगैरे मोबाईल्स यायचे बघा, त्याच्यामध्ये मिडलला एक ट्रॅक बॉल वगैरे असायचं. ठीक आहे. तर हे काय, तर पॉइंटिंग डिव्हाइस. हे काय, तर पॉइंटिंग डिव्हाइस कन्सिस्टिंग ऑफ ball held by a socket containing sensors to detect rotation of the ball about 2 axes, like an upside down mouse with an exposed protruding ball. बघा, हे जे दिसते, हे इथे दिसते एक बॉल टाइप दिसते. हे काय, तर ट्रॅक बॉल आहे. ठीक आहे. इथे बघा, हे माऊस जो आहे एक ऍडव्हान्स माऊस दिलेला आहे, तिथे एक ट्रॅक बॉल दिलेला आहे. जसं तुम्ही या ठिकाणी कीबोर्ड दिसते. ठीक आहे. जे एम्बेडेड सिस्टम्स असतात त्याच्यामध्ये दिसणारा जो कीबोर्ड आहे त्याच्यावर ट्रॅक बॉल जो आहे तो ठेवलेला आहे, आणि ज्याला आपण फिंगर्सचा यूज करून, थंबचा यूज करून किंवा तुमच्या हाताचा जो काही तलवा वगैरे असेल त्याचा वापर करून तो पॉइंटर जो आहे तो मूव्ह करण्यासाठी तुम्ही त्याला वापरू शकता. ठीक आहे. कमी यूज करतोय आपण, काही जणांनी तर केलं देखील नसेल, काही हरकत नाही. परंतु आता बघा, जो इनपुट डिव्हाइस जो आपल्याला दिसतोय सध्या, टच पॅड किंवा ट्रॅक पॅड. आता हे तर
बघा आपण जे लॅपटॉप्स वगैरे यूज करतोय तर त्याच्यावर टचपॅड आहेच प्रत्येकाच्या लॅपटॉपवर. ठीक आहे, तर हे टचपॅड जे आहेत ते आजकाल दिले जातात. आता बघा इथे तुम्हाला जसं की इथे लेफ्ट बटन राईट बटन दिले जाते. आजकालचे जसे नवीन जे लेटेस्ट मॉडेल्स वगैरे आलेले त्याच्यामध्ये फक्त एक बार असं पद्धतीने टचपॅड दिला जाते. ठीक आहे, तुम्हाला बटन वगैरेची गरज नाही. तुम्ही खाली इथे क्लिक केलं तर तुमचं लेफ्ट क्लिक होईल, इकडे क्लिक केलं तर राईट क्लिक होईल, इकडे अशा पद्धतीने स्क्रोल करताना तुम्ही इथे तुम्ही स्क्रोलिंग साठी वापरू शकता. म्हणजे तुम्हाला माऊसची गरज नाहीये, तुम्हाला बटन लेफ्ट राईट क्लिक करायची गरज नाहीये. तुम्ही इथे क्लिक केलं तुमचं लेफ्ट क्लिक होणार आहे, तुम्ही इथे क्लिक केलं तुमचं राईट क्लिक होणार आहे. ठीक आहे, राईट साईडला जर तुम्ही क्लिक करताय तर तुमचं स्क्रोलिंग होणार आहे. तर या गोष्टी ज्या आहेत त्या इथे बघायला भेटतात. ठीक आहे, तर टेक्नॉलॉजीज मध्ये ऍडव्हान्समेंट जे आहे ते येत चाललेलं आहे. तर टचपॅडचा वापर आपण एक इनपुट डिव्हाइस म्हणून करू शकतो. चला बाकी तर बघा जे जे या ठिकाणी डिव्हाइसेस आहेत जसे की बायोमेट्रिक्स डिव्हाइसेस आहेत. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये बरेचसे फिंगरप्रिंट स्कॅनिंग असेल, रेटिना स्कॅनिंग असेल, ठीक आहे, आयरिस स्कॅनिंग असेल, फेस रिकग्निशन असेल. तर या गोष्टी ज्या आहेत त्या आजकाल होताना दिसतात. बायोमेट्रिक्स बघा, सायकोलॉजिकल आणि बिहेवियरल हे पार्ट दिले. आता बिहेवियरल मध्ये की स्ट्रोक, सिग्नेचर, व्हॉइस यांचा या ठिकाणी वापर होताना दिसतोय. ठीक आहे, जसं की साईन केलं डिजिटल किंवा की स्ट्रोक असेल, व्हॉइस असेल, त्यात रेकग्नाइज होऊन आपल्याला एखाद्या गोष्टीचा ऍक्सेस वगैरे भेटू शकतो. ठीक आहे, बायोमेट्रिक्स इज द सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑफ मेजरिंग अँड अनालायझिंग बायोलॉजिकल डेटा. बघा आता जसं की या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे सायकोलॉजिकल मध्ये फेस रिकग्निशन दिलेलं आहे, फिंगरप्रिंट्स दिलेले आहेत, हँड रिकग्निशन दिलेलं आहे, आयरिस दिलेलं आहे, डीएनए दिलेले आहेत. तर याचा वापर करून या ठिकाणी बघा एखाद्या गोष्टीचा ऍक्सेस वगैरे जे आहे ते मिळवू शकता तुम्ही. ठीक आहे, तर आजकाल बघतोय आपण कंपनीमध्ये फिंगरप्रिंट्स ठेवले जातात किंवा कधी फेस रिकग्निशन ठेवलं जातं, आयरिस देखील ठेवले जातात. एक्झामला जात आहे तुम्ही, तुमचं आयरिस या ठिकाणी बघा स्कॅन केलं जात आहे. तर या गोष्टी ज्या आहेत त्या होत असतात, ऑथेंटिकेशन पर्पजसाठी यूज केलं जात आहे. तुम्ही आधार कार्ड बनवलं, फिंगरप्रिंट प्लस रेटिना सर्व स्कॅनिंग करून त्या गोष्टी ज्या आहेत त्या होत असतात. चला नेक्स्ट इनपुट डिव्हाइस आहे मायक्रोफोन. ठीक आहे, ज्याला आपण माईक वगैरे म्हणत असते. तर माईक जे आहे ते एक इनपुट डिव्हाइस आहे ज्याच्या थ्रू काय करतोय आपण, जसं की आपण व्हॉइस रिकग्निशन फंक्शन वगैरे यूज करतोय. तर काही सर्च करायचं असेल आपण बोलणार, तिथून ते आपल्याला जो काही डेटा आहे तो प्रोव्हाइड करणार आहे. कशासाठी यूज करतोय, व्हॉइसवर इंटरनेट प्रोटोकॉल, व्हॉइस रिकग्निशन, कम्प्युटर गेमिंग, ऑनलाईन चॅटिंग, रेकॉर्डिंग व्हॉइस फॉर डिक्टेशन, सिंगिंग अँड पॉडकास्ट, रेकॉर्डिंग म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स. तर बऱ्याचशा गोष्टी आहेत. जसं आता मी माईक जो यूज करतोय ते मी या ठिकाणी लेक्चर्ससाठी करतोय, व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी करतोय. तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी माईकचा वापर जो आहे तो तुम्ही करू शकता. नेक्स्ट आहे टच स्क्रीन. आता मोबाईल झाले, डिव्हायसेस झाले, नोटबुक्स झाले, क्रोमबुक्स झाले. ठीक आहे, लॅपटॉप्स देखील टच स्क्रीन आलेले आहेत, मॉनिटर्स देखील टच स्क्रीन आलेले आहेत. तर त्याच्यामध्ये बघा इलेक्ट्रॉनिक व्हिज्युअल डिस्प्ले जे आहे दॅट द युजर कॅन कंट्रोल थ्रू सिम्पल ऑर मल्टीटच गेस्चर्स. जे जेस्चर आहे सिंगल ऑर मल्टीटच, त्याच्या थ्रू या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर टच करू शकता आणि तुमचा जो इनपुट जो आहे तो इनपुट प्रोव्हाइड करू शकता. ओके, जसं की टच स्क्रीन्स आर कॉमन इन डिव्हाइसेस सच एज गेम कॉन्सोल्स, ऑल इन वन कम्प्युटर्स, टॅबलेट कम्प्युटर्स अँड स्मार्टफोन्स. तर याच्यामध्ये हे कॉमन झालेले आहे आजकाल. चल नेक्स्ट बघा, बारकोड रीडरवर तुम्हाला प्रश्न विचारला जातोय. बारकोड रीडर बघा हॅज ऑल्सो कॉल्ड प्राइस स्कॅनर or point of sale scanner, a handle or stationary input device used to capture and read information content in a barcode. बघा जे या ठिकाणी क्वेश्चन होतं पॉइंट ऑफ सेलच्या हिशोबाने जी इन्फॉर्मेशन प्रोडक्ट इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी, ठीक आहे, कुठलं डिव्हाइसची गरज असते किंवा कुठली टेक्नॉलॉजी वापरली जाते, तर बारकोडची जी टेक्नॉलॉजी आहे ती वापरली जाते. ठीक आहे, तर हे एमसीक्यूज जे तुम्हाला बुक वगैरे मी दिलेले आहे त्याच्यामधील जर एमसीक्यूज कोणी जर रेफर केले असतील तर मला वाटतं बारकोडवरचा प्रश्न तुम्ही पाहिला असेल.
आय होप की तुम्ही बघा प्रत्येक सेशन प्रॉपरली बघताय. जे जे आपण रेकॉर्डेड व्हिडिओज अवेलेबल करून दिलेले आहेत ते तुम्ही प्रॉपरली गो थ्रू करताय. सर्व व्हिडिओज भले फास्ट फॉरवर्ड असेल त्याच्यामध्ये तुम्ही पाहत असाल चालेल, परंतु अभ्यास करत राहा. काही अडचणी असतील तर मला माझ्या नंबरवर तुम्ही विचारत राहा. ठीक आहे, माझा नंबर माझ्या मते तुमच्याकडे असेलच. ठीक आहे, आपल्या सुपर स्टडी कॉर्नर ॲपमध्ये आहेच आहे. ठीक आहे, तर बघा हा माझा नंबर आहे, सेव्ह करून ठेवा. काही अडचणी आल्या तर मला एनी टाइम तुम्ही व्हॉट्सअप वगैरे करू शकता. चला नेक्स्ट बघा, जो तुम्हाला मी फुल फॉर्म विचारला होता क्यू आरचा फुल फॉर्म, तर क्विक रिस्पॉन्स. अच्छा, मशीन रिडेबल कोड असतो हा, कन्सिस्टिंग ऑफ एन एरिया ऑफ ब्लॅक अँड व्हाईट स्क्वेअर्स. तुम्ही बघू शकता इथे स्ट्रक्चर त्याचं दिलेलं कशा पद्धतीने असते आणि प्रत्येकाने पाहिलेलंच आहे, असं काही नवीन नाहीये हे तुमच्यासाठी. टिपिकली यूज फॉर स्टोरिंग URLs और अदर इन्फॉर्मेशन फॉर रीडिंग बाय द कॅमेरा ऑन अ स्मार्टफोन. ठीक आहे, आता इथे URL दिलेलं आहे, इन्फॉर्मेशन दिलेली आहे बघा. आपण जसं स्कॅन करतोय तर एक लिंक त्याच्यामध्ये अटॅच असते. ठीक आहे, तर ते पेमेंट गेटवेला जाऊन ते पेमेंट जे आहे ते होणार आहे. तर फायनली ते तर बॅकग्राऊंडला URL त्याला काय केलेली असते, अटॅच लिंक केलेली असते. बरोबर. चला, तर हे आपण जे बघितले ते आतापर्यंतचे इनपुट डिव्हायसेस होते. सर्वांना इनपुट डिव्हायसेस क्लिअर आहेत. इनपुट डिव्हायसेस जे आहेत ते इनपुट डिव्हायसेस क्लिअर आहेत सर्वांना. बघा, आपल्या संगणकाचा प्रत्येक घटक जो असतो तो एकतर काय असतो, एकतर हार्डवेअर असेल किंवा सॉफ्टवेअर असेल. ठीक आहे, या दोन मूलभूत घटकांनी आपला जो संगणक आहे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरने बनलेले आहे. आता हार्डवेअर मध्ये कुठले कुठले घटक येतात, ठीक आहे, जे फिजिकल पार्ट्स असतात त्यांना आपण हार्डवेअर म्हणत असतो, ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. जाऊयात आपण पुढील पार्टकडे आता. चला, आता नेक्स्ट पार्ट जो आहे तो आपण बघूयात, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. आता इथून आपले प्रोसेसिंग डिव्हायसेस स्टार्ट झालेले. इनपुट झाले, आता प्रोसेसिंग डिव्हायसेस बघू. पहिला आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. याच्यामध्ये जो प्रश्न तुम्हाला विचारला जातो, याचे मेन कंपोनेंट्स कुठले आहेत, तर CU कंट्रोल युनिट, MU मेमरी युनिट आणि ALU सर्वात महत्वाचं अरिथमेटिक अँड लॉजिकल युनिट. तीन मेजर कंपोनेंट्स याच्यामध्ये असतात, CU, ALU अँड मेमरी युनिट. आणि कालच्या सेशनमध्ये आपण पाहिलेलं आहे संगणकाचं काम आहे इनपुट घेणं, त्याच्यानंतर त्याच्यावर प्रोसेसिंग होणार, त्यानंतर तुम्हाला मिनिंगफुल इन्फॉर्मेशन भेटणार, म्हणजे ज्याला आपण आउटपुट म्हणतोय, जे की आपण स्टोर करून ठेवतोय स्टोरेज डिव्हायसेस मध्ये. ठीक आहे, आता सेंट्रल जे प्रोसेसिंग युनिट जे आहे, बरेचदा बघा रे या ठिकाणी प्रश्न जे आहे ते विचारले जातात. सीपीयू बाबत जे प्रश्न आहेत ते विचारले जातात. तर सीपीयूचं काम काय आहे किंवा सीपीयूचे कंपोनेंट्स कुठले आहेत ते विचारले जातात. ठीक आहे, तर प्रोसेसिंग करणं काम असतं त्याचं. अरिथमेटिकल युनिट जो आहे त्याचं काम काय असणार आहे, जसं ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे ऑपरेशन्स परफॉर्म करणं. आणि लॉजिकल युनिट जो असतं त्याचं काम काय असतं, कंपॅरिझन करणं. याचं मेन टास्क काय असतं, कंपॅरिझन करणं, नंबर्सचे कंपॅरिझन वगैरे करणं. ठीक आहे, हे मेजर त्याचे टास्क जे आहे ते परफॉर्म करण्याचं काम असतं. आणि ब्रेन ऑफ द कम्प्युटर जो आहे तो कोण असणार आहे, तर तुमचा सीपीयू असणार आहे. अच्छा, आता एक असं डिव्हाइस, यावर प्रश्न बघा. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो मदरबोर्डवर विचारतोय मी. बघा, एक असं कंपोनेंट ज्याला सर्व डिव्हाइसेस जे आहेत, मग ते तुमचे इनपुट डिव्हाइसेस असो, आउटपुट डिव्हाइसेस असो, पेरिफेरल डिव्हाइसेस असो, जे या ठिकाणी सर्वांना कनेक्ट करण्याचं जो काम करत असतोय त्याला काय म्हणतात, तर त्याचं नाव आहे मदरबोर्ड. त्याचं नाव काय, मदरबोर्ड. ठीक आहे, मदरबोर्ड इज द फिजिकल अरेंजमेंट इन अ कम्प्युटर दॅट कंटेन्स द कम्प्युटर्स बेसिक सर्किटरी अँड कंपोनेंट्स. बघा, कम्प्युटरचे बेसिक सर्किटरी अँड कंपोनेंट्सला कंटेन करणारा जो पार्ट असतो तो कुठला असतोय, तर मदरबोर्ड असते. ऑन द टिपिकल मदरबोर्ड द सर्किटरी इज इम्प्रिंटेड और एफेक्स टू दिस सरफेस. बघा, हे मदरबोर्डचा पार्ट जो आहे तो आपल्याला इथे फोटो दिलेला आहे. आता मदरबोर्डचे कंपोनेंट्स जे आहेत ते कुठले कुठले असणार आहेत, तर मायक्रो प्रोसेसर. ठीक आहे, सिलिकॉन चिप्स जे आहेत, इथे तुमचं मायक्रो प्रोसेसर समजा सेट केलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट जे आहे मेमरी. आता याच्यामध्ये तुमचे मेमरी डिव्हायसेस आहेत. ठीक आहे, जे तुम्ही इथे कनेक्ट करताय, जसं की तुमचं इथे रॅम वगैरे जे असणार आहे ते रॅम इथे तुमचं तुम्ही अटॅच करणार आहात. बेसिक इनपुट आउटपुट सिस्टम.
बायसवर जो आहे तो बायसवर प्रश्न होत असते. विद्यार्थी मित्रांनो बघा, मला वाटतं बायसच्या बाबतीत तुम्हाला जर प्रश्न विचारला गेला तर तो कशा पद्धतीने विचारला जातो बघा. संगणकाच्या जे सूचनांची आपोआप अंमलबजावणी सुरू करणारा रॉम मधील जे कायमस्वरूपी वापरला जाणारा जो प्रोग्राम असतो त्याला काय म्हणत असतात, तर बायस म्हणत असतात. बेसिक इनपुट आउटपुट, ज्याचं काय आहे तर बेसिक इनपुट आउटपुट जे आहे, बेसिक इनपुट आउटपुट सिस्टम, हे त्याचं फुल फॉर्म आहे बायसचं. ओके. आता हे कशासाठी वापरलं जातंय तर बघा, जे फर्मवेअर एक हे जे आहे ते एक फर्मवेअर आहे जे बूटिंग प्रक्रियेदरम्यान बघा, जे हार्डवेअर जे आहे म्हणजे आपली सिस्टम ऑन झाली, कम्प्युटर सिस्टम ऑन झाली, त्यावेळेस जे पॉवर ऑन सेल्फ टेस्ट जे परफॉर्म केली जाते, पॉवर ऑन सेल्फ टेस्ट, ठीक आहे, ती परफॉर्म करण्यासाठी या बायोसचा जो वापर आहे बघा. आपल्या डिव्हायसेस सर्व काही कनेक्टेड आहेत का, प्रॉपरली वर्किंग आहेत का, किंवा जे हार्डवेअर आपलं कनेक्टेड असतं त्याचे जे काही माहिती असते, ठीक आहे, ते कशामध्ये स्टोअर असते तर बायोसमध्ये स्टोअर असते. ठीक आहे. तर जी पॉवर ऑन सेल्फ टेस्ट आणि ऑपरेटिंग सिस्टम आणि जी प्रोग्रामसाठी जी रन टाइम जी सेवा जी आहे ती सेवा प्रदान करण्यासाठी जो वापरला जाणारा एक प्रोग्राम म्हटलं तर त्याला बायोस म्हणत असते. चला, त्याच्यानंतर बघा एक्सपान्शन स्लॉट्स दिलेले आहेत. जसं आपल्याला काही ग्राफिक्स कार्ड वगैरे लावायचं आहे, मॉडेम डिव्हाइस किंवा नेटवर्क इंटरफेस कार्ड वगैरे जे लावायचे असतील तर त्याच्यासाठी एक्सपान्शन स्लॉट जे आहे ते आपल्या सिस्टम्सवर अवेलेबल असतात. जे मदरबोर्ड आहे, मदरबोर्डवर जसे की इकडे स्लॉट्स दिले एक्स्ट्रामध्ये, तर ते ग्राफिक्स कार्ड, मॉडेम, नेटवर्क इंटरफेस कार्ड यांच्यासाठी जे दिलेले असतात. इंटरकनेक्टिंग सर्किटरी जे आयसीज वगैरे जे आहे ते आयसीज वगैरे आपल्या इथे बरेचसे आयसीज जे आहे ते आपल्या डिव्हाइसवर असतात. ओके. चला, तर हे झाले आपले इनपुट डिव्हायसेस. आता मेमरी डिव्हायसेस मध्ये आपण रॅम, रोम वगैरे जे आहेत जे बाकी राहिलेले ते मेमरी डिव्हायसेसच्या वेळेस आपण ते पाहणार आहोत. आता जाऊयात आपण आउटपुट डिव्हायसेसकडे. अच्छा, सर्वात महत्वाचा आउटपुट डिव्हाइस म्हटलं तर आपलं मॉनिटर. ठीक आहे. नेक्स्ट आहे प्रिंटर, स्पीकर, प्रोजेक्टर, प्लॉटर्स वगैरे हे जे आहेत ते आउटपुट डिव्हाइसेस आहेत. इट टेक्स इन्फॉर्मेशन विद इन युअर कम्प्युटर अँड रिप्रेझेंट्स इट टू यू इन अ फॉर्म दॅट यू कॅन अंडरस्टँड. ठीक आहे. जे काही आउटपुट मिळालेले आहे त्याला रिप्रेझेंट करण्यासाठी जो डिव्हाइस वापरला जातोय त्या डिव्हाइसला काय म्हणत असतो आपण, आउटपुट डिव्हाइसेस, किंवा जे आहेत या ठिकाणी जसं मॉनिटर, प्रिंटर, स्पीकर, प्रोजेक्टर हे दिलेले आहेत. ओके. चला, याच्यावरही प्रश्न जे आहेत ते वेगवेगळ्या स्वरूपात प्रश्न जे आहेत ते तुम्हाला विचारले जातात, तर तेही आपल्याला या ठिकाणी बघून घ्यायचे. ओके. जसं प्रिंटरच्या बाबतीत कुठला एखादा प्रिंटरचा टाईप नाही, मी जसं सांगितलं इंकजेट प्रिंटर, लेझर प्रिंटर, डॉट मॅट्रिक्स, फ्लॅट बेड, तर फ्लॅट बेड वगैरे हा तुमचा ऑप्शन जो होता तो तुम्ही सिलेक्ट करू शकता. किंवा जसं मॉनिटर आहे, मॉनिटरचे टाईप TFT हा एक प्रकारचं जी टेक्नॉलॉजी आहे ही कोणत्या हार्डवेअर डिव्हाइसेस मध्ये वापरली जाते, तर LCD मॉनिटर, डिजिटल कॅमेरा, इंकजेट प्रिंटर, फ्लॅट बेड स्कॅनर असे ऑप्शन दिले जातात. तर तुम्हाला माहिती पाहिजे की बाबा रे TFT थिन फिल्म ट्रान्झिस्टर ज्याला म्हणतोय, तर हे कशाचा वापर म्हणजे कशाचं पार्ट आहे तर मॉनिटरचं पार्ट आहे. ओके. मॉनिटरचं टाईप आहे. चला, तर आता हे झाले आपले आउटपुट डिव्हाइसेस. आता मॉनिटर displays the video and graphics information generated by the computer through the video card. It is called visual display unit. ठीक आहे. टाइप्सचे मॉनिटरचे आहेत CRT, LCD, LED, TFT हे जे आहेत हे मॉनिटरचे टाइप्स आहेत. आता CRT तर आउटडेटेड झाला आहे ना, कॅथोड रे ट्यूब ज्याचा फुल फॉर्म होता. ठीक आहे. हे तर आउटडेटेड झालं, हे तर आजकाल कुठे बघायलाही भेटत नाही सध्या. तर नेक्स्ट आलं बघा LCD, लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. त्याच्यानंतर आलं TFT, थिन फिल्म ट्रान्झिस्टर्स. आजकाल जे मोस्टली यूज होतात ते LED, लाईट एमिटिंग डायोड, किंवा OLED, ऑर्गॅनिक लाईट एमिटिंग डायोड हे जे आहेत, किंवा सुपर एमोलेड वगैरे आजकाल डिस्प्ले वगैरे जे यूज होते ते सुपर एमोलेड, जसे मोबाईलचे डिस्प्ले वगैरे तुम्ही पाहिलं असेल, तर हे नवीन नवीन टेक्नॉलॉजीज आहेत ते येत गेलेले आहेत. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला आउटपुट डिव्हाइसेस बाबत आपण या ठिकाणी माहिती बघतोय. नेक्स्ट आहे बघा प्रिंटर. प्रिंटर इज अन आउटपुट डिव्हाइस. इट कन्वर्ट सॉफ्ट कॉपी इंटू हार्ड कॉपी.
सॉफ्ट कॉपी टू हार्ड कॉपी कन्वर्ट करण्याचं काम जो आहे तो प्रिंटर करत असते. जसं इम्पॅक्ट प्रिंटर आणि नॉन इम्पॅक्ट प्रिंटर हे दोन टाइप्स जे आहेत ते या ठिकाणी बनत असतात. इम्पॅक्ट प्रिंटर बघा रे, आता ज्यावेळेस आपण एखादी प्रिंट काढत असतो, जर पेपरचा डायरेक्ट संबंध जर त्याच्यामध्ये येत असेल प्रिंटिंगच्या वेळेस, तर तो या ठिकाणी त्याला इम्पॅक्ट प्रिंटर म्हणत असतात. जसं की पेपरवर स्ट्रोक होणार आणि मग एखादे टेक्स्ट जो आहे तो प्रिंट होणार, जी इन्फॉर्मेशन आहे ती प्रिंट होणार, तर असे जे प्रिंटर्स असतात त्याला इम्पॅक्ट प्रिंटर म्हणतात. आणि मग राहिलेले काय आहेत, नॉन इम्पॅक्ट प्रिंटर्स. ठीक आहे, तर ते बघूयात. इम्पॅक्ट प्रिंटर स्ट्राइक्स पेपर डायरेक्टली व्हाईट प्रिंटिंग, बघा पहिला डिफरन्स याच्यामध्ये आहे. आणि नॉन इम्पॅक्ट प्रिंटर डज नॉट स्ट्राईक पेपर डायरेक्टली व्हाईल प्रिंटिंग. अच्छा बघा, दिस प्रिंटर्स मेक्स नॉइज व्हाईल प्रिंटिंग. आता बघा, जर स्ट्रोक होत असेल तर ऑब्व्हियसली आवाज येणार आहे. परंतु जर तुम्ही आजकालचे इंकजेट प्रिंटर पाहिले किंवा लेझर प्रिंटर्स पाहिले, तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं स्ट्रोकिंग वगैरे काही होत नसतं. ठीक आहे, नॉन इम्पॅक्ट प्रिंटर्स डू नॉट मेक नॉइज. नेक्स्ट काय दिलेलं आहे, इम्पॅक्ट प्रिंटर्स आर इकॉनॉमिक, नॉन इम्पॅक्ट प्रिंटर्स आर कॉस्टली. नॉन इम्पॅक्ट डेफिनेटली कॉस्टली असतात, परंतु आजकाल तर तुम्ही पाहिलं असेल की सगळीकडे नॉन इम्पॅक्ट प्रिंटर्स जे आहेत त्याच्यापैकी इंकजेट प्रिंटर जो आहे तो आणि लेझर प्रिंटर यांचा जास्तीत जास्त वापर केला जातो. बाकी बघा, इम्पॅक्ट मध्ये बघा टाईप दिलेले डेझी व्हील प्रिंटर. आता हे आजकाल तर बघायला भेटत नाहीयेत, हे पहिले बघायला भेटायचे वगैरे. ठीक आहे, ज्याच्यामध्ये बघा टाईप रायटर्स वगैरे जे आहेत त्याच्यापेक्षा थोडंसं हाय क्वालिटी आउटपुट जो आहे तो जनरेट करण्याचं काम डेझी व्हील प्रिंटर जो आहे तो करत होता. त्याच्यानंतर आले टाईप रायटर प्रिंटर. ठीक आहे, टाईप रायटर्स देखील आजकाल तुम्हाला बघितलं असेल कोर्ट्स वगैरे मध्ये किंवा म्हणजे बघा असं म्हणजे बॉम्बे हायकोर्टला वगैरे कोणी काम करत असेल वगैरे, तर आजकाल तिकडे ते यूज व्हायचे. आज सगळीकडे जाता कम्प्युटराइज टायपिंग जी आहे ती मागितली जाते. ठीक आहे, त्याच्यानंतर डॉट मॅट्रिक्स प्रिंटर. आता हे थोडं आउटडेटेड होत गेलेलं आहे. बघा, तिकीट प्रिंटिंग साठी वगैरे पहिले यूज केले जायचे. आता यातही बरेचशा गोष्टी ज्या आहेत थर्मल प्रिंटर्स वगैरे आलेले आहेत. ठीक आहे, त्यांचाही वापर होतोय. ठीक आहे, तर हे डॉट मॅट्रिक्स प्रिंटर्स जे आहेत ते बघायला भेटायचे पहिले. इव्हन आजकाल अजूनही रेल्वे स्टेशनवर तिकीट वगैरे काढायला गेले तर तिथेही बघायला भेटतात. ठीक आहे, चला लेझर प्रिंटर्स. लेझर प्रिंटर बघा, याच्यामध्ये बघा रे, लेझर प्रिंटर इज अन इलेक्ट्रोस्टॅटिक डिजिटल मशीन दॅट रॅपिडली प्रोड्युसेस हाय क्वालिटी टेक्स्ट अँड ग्राफिक्स बाय पासिंग अ. बघा यावर प्रश्न काय होते, लेझर बीम ओव्हर अ चार्ज ड्रम टू डिफाईन अ डिफरन्शियली चार्ज इमेज. अच्छा, जे लेझर बीम्स जे आहेत ते कशावर पास केले जातात, तर बघा जे फोटो रिसेप्टर ड्रम जे असतात त्याच्यावर ते पास केले जातात. याच्यावरही बघा एक क्वेश्चन मी तुम्हाला जी आपली फुल लेंथ मॉक टेस्ट घेतलेली आहे आपण, त्याच्यामध्ये एक प्रश्न तुम्हाला याच्यावर भेटला असेल. फोटो सेन्सिटिव्ह किंवा फोटोसिंथेसिस वगैरे असा एक प्रश्न तुम्हाला भेटला असेल. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहेत, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आजची आपली मॉक टेस्ट जी आहे ती अटेम्प्ट केलेली आहे, त्या त्या विद्यार्थ्यांनी तो प्रश्न पाहिला असेल. थोडेसे प्रश्न मॉडरेट लेवलचे वाटतील, काही काही मराठी टर्म्स समजणं थोडंसं डिफिकल्ट वाटू शकतं. इंग्लिश सोपं असतं, परंतु मराठीमध्ये त्याचं ज्यावेळेस ट्रान्सलेशन केलं जाते तर ते समजायला थोडंसं विद्यार्थ्यांना कठीण जात आहे. आणि ज्यांनी ज्यांनी अजूनही टेस्ट दिली नसेल, विद्यार्थी मित्रांनो टेस्ट अटेम्प्ट करा, प्रॉपर प्रॅक्टिस जी आहे ती प्रॅक्टिस करा. ओके, ठराविक जणांनी एक्झाम जी आहे ती दिलेली आहे, असं करू नका. प्रॉपरली बघा, मी तुमच्यासाठी जे टेस्ट कंडक्ट करतोय त्या बेस्ट असे टेस्ट असणार आहेत, त्याच्या बेसवर तुम्हाला परीक्षेत प्रश्न बघायला भेटणार आहेत आणि एक्झाम ओरिएंटेड डेटा जो आहे तो देण्याचा माझा प्रयत्न नेहमीच राहणार आहे, लक्षात घ्या. चला, आता नेक्स्ट आहे नॉन इम्पॅक्ट प्रिंटर्स मधला सेकंड टाइप जो आहे, जसं आपण लेझर पाहिलं, दुसरा आहे इंकजेट प्रिंटर्स. ठीक आहे, इंकजेट प्रिंटिंग जे आहे आणि हे जास्तीत जास्त मॅक्झिमम जे आहे ते इंकजेट प्रिंटर्स यूज होत आहे. मॅक्झिमम इंकजेट प्रिंटर्स यूज होत आहेत. ठीक आहे, लेझरशी कम्पेअर केलं तर हे स्वस्त मध्ये देखील भेटतात आणि येस या ठिकाणी प्रिंटिंग क्वालिटी देखील बेस्ट असते. तर इंकजेट प्रिंटिंग इज अ टाइप ऑफ कम्प्युटर प्रिंटर that creates digital image by propelling droplets of ink onto paper, plastics, or other substrates. Inkjet printers are the most commonly used type of printer. आणि हे असेही प्रश्न याच्या आधी झालेले आहेत. मोस्ट कॉमनली यूज टाइप ऑफ प्रिंटर, लेझर प्रिंटर, इंकजेट प्रिंटर, डॉट मॅट्रिक्स प्रिंटर वगैरे असे ऑप्शन दिले जातात. तर त्याच्यापैकी इंकजेट प्रिंटर जो आहे तो तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल.
नेक्स्ट आहे थर्मल प्रिंटिंग. आता जर तुम्ही बघितलं असेल, जसं कुठे तुम्ही मॉलमध्ये गेला, जे बिल जनरेट होत आहे, ठीक आहे, किंवा तुम्ही स्टेशनवर गेला, तिकीट जे जनरेट होत आहेत, QR कोड्सवाले तिकीट जे जनरेट होत आहेत ते असतील, तर हे सर्व कशाच्या थ्रू होत असतात? ST मध्ये गेलात तुम्ही, बसमध्ये ट्रॅव्हल करताय, तर त्यावेळेस जी तिकीट मिळते ती थर्मल प्रिंटर थ्रू प्रिंट झालेली तिकीट असते. आणि याच्यामध्ये जी इंक जी यूज केली जाते त्याची लाईफ जी आहे ती लाईफ कमी असते एकदम, ठीक आहे, ती जास्त काळ राहत नाही. तुम्ही पाहिलं असेल, तुमच्या वॉलेटमध्ये ठेवलं असेल तर ते काही दिवसांनी पूर्णपणे पुसून गेलेले असतं, फक्त पेपर आपल्याकडे उरलेलं असतं. तुम्ही डीमार्टचे बिल बघा, कुठलंही म्हणजे मार्केटमध्ये गेला, तुम्हाला कुठेही बिल भेटलं तर ते तुम्ही बघाल तर ते काही दिवस राहतं, त्याच्यानंतर ते ऑटोमॅटिकली ते उडून जातं. ठीक आहे. तर थर्मल प्रिंटिंग or direct thermal printing is a digital process which produces a printed image by selectively heating coated, as it is commonly known, when the paper passes over the thermal print head. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा एक हीट जनरेट होऊन एक जी इंक असते ती पेपरवर प्रिंट होत असते, त्याची लाईफ जास्त नसते, लक्षात ठेवा. चला, नंतर आहेत बघा 3 डायमेन्शनल प्रिंटर. 3D प्रिंटिंग साठी वापरले जाणारे डिव्हाइसेस आहेत. हे तर प्रिंटिंगचे टाईप झाले. आता जे फ्लेक्स, बॅनर्स वगैरे बनतात, वेक्टर ग्राफिक्स वगैरे जे आहेत त्यांच्या प्रिंटिंगसाठी जे डिव्हाइसेस यूज केले जातात त्याला काय म्हणतात? प्लॉटर. ओके. तर प्रोजेक्टर्स वगैरे हे देखील डिव्हाइसेस आहेत. प्रोजेक्टर इज अ डिव्हाइस डिझाइन टू टेक इमेज फ्रॉम a video source and project it as faithfully as possible onto the screen or other surface. आजकाल बघा टीचिंगच्या वेळेस बघा पहिले प्रोजेक्टर्स वगैरे यूज व्हायचं. आजकाल तर डायरेक्टली डिजिटल बोर्डचा वापर होत आहे. डिजिटल बोर्डचा ज्या वेळेस वापर होत नव्हता त्यावेळेस प्रोजेक्टर्स वगैरे जास्तीत जास्त यूज व्हायचे. आजकाल तर ते देखील वापर जे आहे ते कमी झाल्याचं आपल्याला बघायला भेटतंय. ओके. चला, नेक्स्ट आउटपुट डिव्हाइसेस स्पीकर. त्याच्यानंतर स्टोरेज डिव्हाइसेस आपण बघायला आता सुरुवात करूया. आता स्टोरेज डिव्हाइसेस जे आहे म्हणजे आपल्याला एखादा डेटा जो आहे, जो की बॅकिंग स्टोरेज इज द परमनंट स्टोर ऑफ डेटा ऑफ ऑन अन इंटरनल हार्ड ड्राईव्ह, एक्सटर्नल हार्ड ड्राईव्ह, CD, DVD, मेमरी स्टिक्स, झिप डिस्क, फ्लॉपी डिस्क, पेन ड्राईव्ह, सगळीकडे आपण काय करू शकतो? स्टोअर करू शकतो. SSD वगैरे जे आलेले आहेत आता, तर आपल्याला जे डेटा आपल्याला स्टोअर करायचं तर त्याच्यासाठी बघा स्टोरेज डिव्हाइसेसची रिक्वायरमेंट असणार आहे. ठीक आहे. तर ते स्टोरेज डिव्हाइसेस जे आहेत त्याबाबतची माहिती जी आहे ती आपण आता इथे बघायला सुरुवात करूया. बघा, आपला हार्डवेअर मधला इनपुट डिव्हाइसेस, प्रोसेसिंग डिव्हाइसेस आणि आउटपुट डिव्हाइसेस सर्व पार्ट क्लिअर आहे तुम्हाला? तर आपण जो शेवटचा पार्ट जो आहे मेमरी अँड मेमरी युनिट्स तो बघायला सुरुवात करू, ज्याच्यामध्ये आपण जे स्टोरेज डिव्हाइसेस आहेत त्या स्टोरेज डिव्हाइसेस बद्दल माहिती बघायला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. आता मेमरी अँड मेमरी युनिट जे स्टोरेज डिव्हाइसेस आहेत ते आपण बघायला सुरुवात करूया. बघा, आपल्याकडे जे स्टोरेज डिव्हाइसेस आहेत ते आहेत सेकंडरी स्टोरेज डिव्हाइसेस, जसं मॅग्नेटिक डिस्क असेल, हार्ड डिस्क असेल, फ्लॉपी डिस्क असेल, ऑप्टिकल डिस्क ज्याच्यामध्ये CD, DVD, ब्ल्यू रे डिस्क आलं, मॅग्नेटिक टेप, फ्लॅश मेमरी ज्याच्यामध्ये मेमरी कार्ड, पेन ड्राईव्ह यांचा जो समावेश आहे तो होत असतो. ठीक आहे. आणि प्रायमरी मेमरी, बघा मेमरीचे 2 टाइप्स बनतात. एक तर असे प्रायमरी मेमरी आणि दुसरी आहे सेकंडरी मेमरी. अच्छा, काही जण टेम्पररी आणि परमनंट मेमरी असं लक्षात ठेवत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, जे प्रायमरी मेमरी आहे जसं की रॅम असेल, कॅश असेल, ठीक आहे, हे काय झालं? टेम्पररी मेमरी झाली. रीड ओनली मेमरी जे आहे ते रॉम वगैरे जे आहे ते हे आपण जर बघितलं तर या ठिकाणी त्याच्यामध्ये डेटा जो आहे तो परमनंटली आपण स्टोर होताना आपल्याला दिसते. जसं की आपण ज्यावेळेस मोबाईल घेतोय तर पहिले तर आपण रॅम चेक करतोय आणि रोम चेक करतोय. ठीक आहे. तुम्ही 256 GB, 512 GB वाला रॅम, रोम जे आहे रोम वगैरे आपण बघत असते. रॅम कमीत कमी 6 GB, 8 GB, 12 GB अशा पद्धतीने रॅम्स वगैरे आपण चेक करत असतो. काही काही डिव्हाइसेस जे आहेत ते 4 GB वाले देखील आहेत, काही 2 GB वाले देखील रॅम. परंतु आजकाल जे डिव्हाइसेस येतात आपण 6 GB, 12 GB, 8 GB यांना प्रेफरन्स जो आहे तो देत असतो, बरोबर. आणि रोम जे आहे 128 GB, 256 GB, 64 GB, 512 GB, 1 TB, ठीक आहे, अशा पद्धतीने आपण ते चेक करत असतो. तर रीड ओनली मेमरी त्याचा फुल फॉर्म आहे. तर 2 मेमरीचे टाइप्स आहेत, एक आहे प्रायमरी मेमरी आणि सेकंडरी मेमरी. तुम्हाला टेम्पररी आणि परमनंट हे लक्षात नाही ठेवायचं आहे. प्रायमरी अँड सेकंडरी हे नेहमी लक्षात ठेवा. ओके. 2 टाइप्स कुठले? तर प्रायमरी अँड सेकंडरी.
चला आता एक एक पार्ट जो आहे तो आपण या ठिकाणी बघायला सुरुवात करूया. जसं की बघा, मेमरी जस्ट लाईक अ ह्युमन ब्रेन, जसं आपली जी काही माहिती असते आपल्या ब्रेन मध्ये स्टोअर आहे. ठीक आहे. परंतु जे सिस्टम आहे, सिस्टमचा जो ब्रेन असणार आहे, ठीक आहे, ते काय असणार आहे तर मेमरी कार्ड, जे मेमरी असणार आहे, जे सेकंडरी स्टोरेज डिव्हायसेस आहेत ते असणार आहे, ज्याच्यामध्ये डेटा इन्स्ट्रक्शन जे आहेत ते स्टोअर केले जाणार आहेत, जे की आपण कधी पाहिजे तेव्हा आपल्याला ऍक्सेस करता येतील या हेतूने ते आपण ठेवत असतो. आता जे मेमरी डिव्हायसेस असतात त्यांचे दोन टाइप्सचे नेचर असते, एक तर टेम्पररी किंवा दुसरा आहे परमनंट. आता टेम्पररी मेमरी जी असते त्याला ओलाटाईल म्हणत असतात. ओलाटाईल किती जणांना क्लिअर आहे मला कमेंट करून सांगा, ओलाटाईल नॉन ओलाटाईल. ओलाटाईल कशाला म्हणतो आणि नॉन ओलाटाईल कशाला म्हणतो? ओलाटाईल मेमरी कशाला म्हणतात कमेंट करून सांगा बघू किती जणांना माहिती आहे ओलाटाईल मेमरी कशाला म्हणतात. बघा रे, जेव्हा आपण एखादा टास्क परफॉर्म करत असतो, एखादी गोष्ट आपण परफॉर्म करत असतो, आपलं सिस्टम जोपर्यंत ऑन आहे तोपर्यंतच त्याच्यामध्ये डेटा राहतो, जसं की रॅन्डम ऍक्सेस मेमरी. जोपर्यंत सिस्टम ऑन आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये जे अंडर प्रोसेसिंग जो डेटा आहे तो राहत असतो. ठीक आहे, तर त्याला ओलाटाईल म्हणत असते. जसे एकदा पॉवर बंद झाली, पॉवर ऑफ केला, तर त्यातला डेटा जो आहे तो रिमूव्ह होत आहे. ठीक आहे. परंतु जे नॉन ओलाटाईल मेमरी असते, म्हणजे पॉवर जरी गेली तरी त्याच्यामध्ये असणारा डेटा जो आहे तो ऍज इट इज भेटणार आहे. ही जी प्रॉपर्टी ज्याची असते त्याला नॉन ओलाटाईल म्हणतात. ठीक आहे. तर ओलाटाईल म्हणजे टेम्पररी, नॉन ओलाटाईल म्हणजे परमनंट मेमरी. तर हे पार्ट जे आहे ते आता तुम्हाला क्लिअर झालं असेल की बाबा कशाला ओलाटाईल म्हणतात, कशाला नॉन ओलाटाईल म्हणतात. ओके, चला आपण पुढे जाऊयात. ओलाटाईल मेमरी बघत काय असतं आणि नॉन ओलाटाईल काय असतं. ओलाटाईल मेमरी, इट इज कम्प्युटर स्टोरेज दॅट ओनली मेंटेन्स इट्स डेटा व्हाईल द डिव्हाइस इज पॉवर्ड ऑन. रॅम ज्याचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे. आणि नॉन ओलाटाईल बघा, इट इज टाइप ऑफ कम्प्युटर मेमरी दॅट हॅज द कॅपॅबिलिटी टू होल्ड सेव्ह डेटा इवन इफ द पॉवर इज टर्न ऑफ, ज्याला आपण रोम वगैरे म्हणतो, रीड ओनली मेमरी इज अन एक्झाम्पल ऑफ नॉन ओलाटाईल मेमरी. ठीक आहे. तर हे पार्ट तुमच्या आता लक्षात आलं असेल. यावर प्रश्न देखील बनतोय, जसं की डॅश इज अ टाइप ऑफ कम्प्युटर मेमरी दॅट हॅज द कॅपेबिलिटी टू होल्ड सेव्ह डेटा इवन इफ द पॉवर इज टर्न ऑफ. तर त्याचं उत्तर असणार आहे तुमचं नॉन ओलाटाईल मेमरी. चला, तर हे मेमरीचे दोन टाईप झाले. आता जे टेम्पररी मेमरी आहे, रॅम जे आहे, रॅमचे प्रकार जे आहेत ते बघायला सुरुवात करूयात. रॅम जे आहे, रॅन्डम ऍक्सेस मेमरी ज्याला आपण म्हणतोय, दॅट अलाउ स्टोर डेटा टू बी ऍक्सेस डायरेक्टली इन अ रॅन्डम ऑर्डर. बघा विद्यार्थी मित्रांनो, रॅम वर प्रश्न जो विचारला जातो, जसं की तुमचा एखादा डेटा जो आहे त्याच्यावर प्रोसेसिंग सुरू आहे, तर प्रोसेसिंग सुरू असताना जो डेटा स्टोअर होतोय तो डेटा कशामध्ये स्टोअर होत असतोय किंवा डेटा जो आहे तो कुठे असतोय, तर त्याचं उत्तर असणार आहे तुमचं टेम्पररी मेमरीमध्ये, प्रायमरी मेमरीमध्ये, रॅन्डम ऍक्सेस मेमरी, रॅम मध्ये ते स्टोअर्ड असतात while executing the instructions or programs. ओके. चलो, तर रॅमचे टाईप बनतात जसं की स्टॅटिक रॅम. ठीक आहे. स्टॅटिक रॅम, स्टॅटिक रॅम जे आहे त्याच्यामध्ये जी इन्फॉर्मेशन आहे बघा, इट इज कॉल्ड स्टॅटिक बिकॉज इट विल कंटिन्यू टू होल्ड इन्फॉर्मेशन विदाउट रिफ्रेशमेंट अँड इट डज नॉट रिक्वायर रिफ्रेशमेंट. जे डायनॅमिक रॅम असतात त्या डायनॅमिक रॅमला मात्र या ठिकाणी रिफ्रेशमेंटची गरज असते. इट लुजेस इन्फॉर्मेशन विथ टाइम, इट रिक्वायर्स रिफ्रेशमेंट. तर स्टॅटिक रॅम, डायनॅमिक रॅम आणि जे व्हिडिओ वाले जे रॅम असतात, व्हिडिओ रॅम जे आहेत, जसे ग्राफिक्स कार्ड वगैरे जे आहेत, ठीक आहे, हे जे यूज होत असतं त्याला व्हिडिओ रॅम म्हणतात. तर याच्यामध्येही बघा डीडीआर, डबल डेटा रेट, ठीक आहे, ज्याला आपण म्हणत असते. तर हे या ठिकाणी डीडीआर एच डी रॅम दिलेले आहे. बघा याचं फुल फॉर्म दिलेलं आहे, डबल डेटा रेट सिंक्रोनस डायनॅमिक रॅम. एच डी रॅम म्हणजेच काय झालं, एस रॅम म्हणजे सिंक्रोनस स्टॅटिक रॅम, आणि एच डी रॅम म्हणजे सिंक्रोनस डायनॅमिक रॅन्डम ऍक्सेस मेमरी. ओके. DDR1, DDR2, DDR3, DDR4 हे त्याचे काय तर या ठिकाणी व्हर्जन्स आहेत. हे चल, नेक्स्ट आहे बघा या ठिकाणी रोम, रीड ओनली मेमरी. रीड ओनली मेमरी जी आहे ती नॉन ओलाटाईल मेमरी आहे आणि ज्याच्यामध्ये बायस, जो बेसिक इनपुट आउटपुट स्टोरेज, सॉरी सिस्टम, बेसिक इनपुट आउटपुट सिस्टम जे आहे जे स्टोर्ड असतं
आणि बेसिक इनपुट आउटपुट सिस्टम मध्ये काय असतं ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले, जे जे हार्डवेअर कनेक्टेड असतात, डिव्हाइसेस कनेक्टेड असतात, त्यांच्याबद्दलची माहिती जी आहे, इन्फॉर्मेशन जी आहे ती स्टोर्ड असते कशामध्ये, बायोस मध्ये, जी की पॉवर ऑन सेल टेस्ट होत असते त्यावेळेस ती रन केली जाते. ओके, तर रोमचे टाइप्स जे आहेत ते आपण बघायला सुरुवात करूया. यांवर प्रश्न होतो म्हणून लक्षात ठेवा. पीरोम, प्रोग्रेमेबल रीड ओनली मेमरी. बघा रे, रीड ओनली मेमरी म्हणजे ते फक्त रीड करण्याचं काम करणारे अशा पद्धतीने दिलेलं. आता प्रोग्रेमेबल, ठीक आहे, प्रोग्रेमेबल मध्ये काय होणार आहे बघा, पीरोम इज रीड ओनली मेमरी दॅट कॅन बी मॉडिफाईड ओनली वन्स. एकदाच फक्त आपण काय केलं जाऊ शकतं, प्रोग्राम केलं जाऊ शकतं. ठीक आहे, अँड इट इज नॉट इरेजेबल. ते आपण जो डेटा आहे तो इरेज करू शकत नाही. ओके, तो झाला आपला पीरोम. आणि जो इरेजेबल असतो त्याला आपण म्हणत असतो ईपीरोम, इरेजेबल अँड प्रोग्रेमेबल रीड ओनली मेमरी. परंतु याचा एक डिसएडव्हान्टेज असं होता, याला इरेज करण्यासाठी अल्ट्रा व्हायोलेट लाईट जी आहे त्याची गरज. ठीक आहे, आता बघा जसं की इथे विंडो ओपन दिसते, यामध्ये इथे एक चिप दिसते. ठीक आहे, याच्यावर जर अल्ट्रा व्हायोलेट लाईट जी आहे ती जर पडली तर याच्यामधला डेटा जो आहे तो इरेज होत असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डबल ईपीरोम, इलेक्ट्रिकली इरेजेबल अँड प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. आजकालचे जे जे डिव्हाइसेस आहेत ते डबल ईपीरोमच्या कॅटेगरीमध्ये येतात. जसं आपला हार्ड डिस्क असेल, SSD असेल, जे आपलं पेन ड्राईव्ह असतील, मेमरी कार्ड्स असतील, याच्यामध्ये आपण बघा इलेक्ट्रिकली डेटा जो आहे तो इरेजही करू शकतो आणि नवीन डेटा लोडही करू शकतो. ठीक आहे, डबल ईपीरोम इज प्रोग्राम्ड अँड इरेज इलेक्ट्रिकली. इन ईपीरोम एनी लोकेशन कॅन बी सिलेक्टिव्हली इरेज अँड प्रोग्राम. आपल्याला बघा एखादी फाईल इरेज करायची आपण करू शकतो. अच्छा, जो या ठिकाणी बघा ईपीरोम होता, याच्यामधला एक पार्ट तुम्हाला मी सांगतोय. जसं याच्यामध्ये तुम्हाला ज्या वेळेस एखादा डेटा इरेज करायचं तर ते शक्य होत नव्हते. ही कम्प्लिटली क्लिअर होत होती, जी मेमरी असेल ती कम्प्लिटली क्लिअर होत होती, म्हणजे पूर्ण फुल फॉर्मॅटिंग ज्याला आपण म्हणू शकतो, पूर्ण फॉर्मॅट केला जायचा डेटा, अशा पद्धतीचं पार्ट होता. परंतु आता जे आपण जर मोबाईल बघितलं, आपल्या हार्ड डिस्क असेल, लॅपटॉप, डेस्कटॉप, ज्याच्यामध्ये आपण डिव्हायसेस यूज करतोय, आपल्याला पाहिजे तो डेटा आपण इरेज करू शकतो, नवीन जे आहे डेटा तो लोड करू शकतो. ठीक आहे, चला, जे या ठिकाणी बघा कॅश मेमरी आहे. कॅश मेमरी जी आहे, कॅश यूज बाय सेंट्रल प्रोसेसिंग युनिट ऑफ कम्प्युटर टू रिड्यूस द एव्हरेज टाइम टू एक्सेस मेमरी. बघा, जो ॲव्हरेज टाइम, जो ऍक्सेस टाइम जो आहे तो कमी करायचा असेल किंवा इझिली ऍक्सेस करायचा असेल एखादा डेटा, तर त्याच्यामध्ये कॅश डेटा जो असतो त्याचा वापर होत असतो, कॅश मेमरी. ठीक आहे, अच्छा बघा, जसं रॅम मेन मेमरी आहे, रॅम. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे दिसते तुम्हाला कॅश मेमरी, इथे दिसते तुम्हाला सीपीयू. ठीक आहे, तर इट इज यूज इन बिटवीन मेन मेमरी अँड सीपीयू. कशामध्ये यूज होते ते मेन मेमरी आणि सीपीयू मध्ये. आता कॅश मेमरीमध्ये जे आपण जे रिसेंटली विजिटेड डेटा असेल, ठीक आहे, तो वगैरे आपण बघत असतो. जसं आपलं ब्राउझरमध्ये पण कॅश असतं, तर आपण जे काही पेजेस व्हिजिट करतोय, जे काही हिस्ट्री असते ते त्याच्यामध्ये स्टोअर होते. एखादी ऑलरेडी आपण एखादी व्हिजिट केलेली वेबसाईट असेल, जर आपण पुन्हा तिला लोड करायला गेलो तर ती एकदम फास्टमध्ये लोड होत असते, कारण तो कॅश जो आहे तो स्टोअर केलेला असतो, त्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन स्टोअर असतात. कधी कधी बघा एखादा एरर सारखं येत राहतोय, आपण ऑप्शन सिलेक्ट करतो, जसं कॅश कुकीज वगैरे जे आहेत, कॅश क्लिअर करणं, कुकीज क्लिअर करणं, हे ऑप्शन्स आपण प्रेफर करत असते. इव्हन आपल्याला आपण हेल्प जर नेटवर सर्च केले तर आपल्याला क्लिअर कॅश अँड कुकीज अँड देन ट्राय अगेन वगैरे अशा पद्धतीने इन्फॉर्मेशन दिली जाते. तर त्याच्या मागचं कारण आहे, कारण जे ऑलरेडी इन्स्ट्रक्शन जे असतात ते कॅशमध्ये सेव्ह असल्या कारणामुळे सर्वात पहिले तो डेटा फेच होतो. ठीक आहे, मग कॅश वगैरे क्लिअर केल्यानंतर मग तुमचं जो वेबसाईट आहे ती नवीन पूर्ण डेटा जो आहे तो लोड होत असते. बरेचदा विद्यार्थी काय करत असतात, एखाद्या ब्राउझरमध्ये एखादी साईट जी आहे ती ट्राय करत असतात आणि सारखं एखादा एरर वगैरे येत असते. ठीक आहे, तर अशा वेळेस तुम्ही वगैरे फंक्शन F5 जी आहे, फंक्शन की F5 ही जर तुम्ही प्रेस केली ना, तर ही F5 ज्या वेळेस तुम्ही प्रेस करताय ब्राउझरमध्ये असताना, तर ते कॅश अँड कुकीज जे आहे ते क्लिअर करण्याचं काम करत असतं. आणि ते क्लिअर झालं की मग तुमचं पूर्ण नवीन डेटा जो आहे तो लोड होत असते. तुम्ही F5 चा वापर करू शकता, ज्याचा तुम्हाला फ्युचरमध्ये कधी ना कधीतरी फायदा होऊ शकतो, डेफिनेटली होऊ शकतो. बरेचसे विद्यार्थ्यांना माहिती देखील नसते या गोष्टी.
ठीक आहे. चला, तर सेकंडरी स्टोरेज डिव्हाइसेस जे आहे ते बॅकअप पर्पज आपण यूज करतोय. सिक्वेन्शियल ऍक्सेस, डायरेक्ट और रॅन्डम ऍक्सेस याच्यामध्ये आपल्याला भेटत असतं. इझिली आपल्याला डेटा जो आहे तो आपण ऍक्सेस करत असतो. ओके. चला, तर हार्ड ड्राईव्ह, फ्लॅश ड्राईव्ह, मॅग्नेटिक टेप्स यांचा वापर जो आहे तो होत असतो. आता मॅग्नेटिक टेप तर आउटडेटेड झालं. ठीक आहे. मॅग्नेटिक टेप जे आहे ते तर आउटडेटेड झालं. प्लास्टिक टेप कवर्ड इन मॅग्नेटिक कोटिंग. हे आपण ज्या वेळेस रेडिओ वगैरे ऐकायचो किंवा जे पहिले बघा सीडी डीव्हीडी येण्यापूर्वी या कॅसेट्स ज्याला आपण म्हणायचो पहिले, त्याचा वापर व्हायचा. मॅग्नेटिक टेप त्याचा टर्म आहे. चला, हार्ड डिस्क नॉन व्होलेटाईल डिव्हाइस आहे, परमनंट स्टोरेज डिव्हाइस आहे, ज्याच्यामध्ये बघा जो काही डेटा आहे तो यामध्ये स्टोअर होत असतो. ठीक आहे. हा जो पार्ट आहे याच्यामध्ये हे स्टोअर होत असतं आणि हे जे ऍक्सेस जे दिसते याच्या थ्रू ते डेटा जो आहे तो राईट होत असतो. लक्षात ठेवा. चला, नेक्स्ट बघा सॉलिड स्टेट ड्राईव्ह. सॉलिड स्टेट ड्राईव्ह SSD आजकाल यूज होत असतं. हे जे आहे ते आजकाल फास्टेस्ट या ठिकाणी रायटिंग, डिलिटिंग वगैरे ज्याच्यामध्ये SSD मध्ये होत असतं. कारण पूर्ण जो डेटा आहे तो इलेक्ट्रिकली काय होत असतं, डिलीट, इरेज होत असतं, प्रोग्राम होत असतं. चला, फ्लॉपी डिस्क वगैरे जे आहे ते आउटडेटेड तर झालेलं आहे, परंतु एक स्टँडर्ड फ्लॉपी डिस्कची जी साईज, ठीक आहे, 3.5 इंचाची, त्याची स्टोरेज कॅपॅसिटी किती होती तर 1.44 MB. हे तुम्ही लक्षात ठेवा. वेगवेगळ्या साईजेसमध्ये अवेलेबल होते, वेगवेगळी कॅपॅसिटी त्यांची असायची. ठीक आहे. जिप डिस्क वगैरे तर वापरली नसेल. फ्लॉपी डिस्क नंतर जिप डिस्क आली, त्याच्यानंतर मग आपले जे बाकी काही USB डिस्क वगैरे जे आहेत ते येत गेलेले आहेत आणि तशा प्रकारे पुढे पुढे ते टेक्नॉलॉजीमध्ये ऍडव्हान्समेंट येत राहिली. आता आपल्याला SSD वगैरे बघायला भेटतं, क्लाउड स्टोरेज वगैरे आपण यूज करतोय. तर हे नवीन गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला आता अवेलेबल झालेले आहेत, जसं की 5th जनरेशन मध्ये क्लाउड स्टोरेज वगैरे आपण बघतोय. ठीक आहे. जे आपण सर्व्हरवर डेटा सेव्ह करून ठेवतो, जे कुठूनही आपण पाहिजे तेव्हा ऍक्सेस करू शकतो. काही आपल्याला कॅरी करत बसण्याची गरज लागत नाही. चल, आता सेकंडरी स्टोरेज डिव्हाइसेस मध्ये ऑप्टिकल डिस्क आहे. ऑप्टिकल डिस्क जे आहेत बघा, याच्यामध्ये डेटा जर राईट करायचं झालं तर बर्निंग प्रोसेस केली जायची. लेझर बीम्सचा याच्यामध्ये वापर व्हायचा. ठीक आहे. लेझर बीम्सचा वापर होतो. इनसाइड टू आउटसाइड याच्यामध्ये रायटिंग जी आहे ती होत असते. इनसाइड टू आउटसाइड हे देखील लक्षात ठेवा. तर याच्यामध्ये बघा कॉम्पॅक्ट डिस्क, डिजिटल वर्सेटाईल डिस्क, जी डीव्हीडीचं फुल फॉर्म आहे, BRD म्हणजे ब्ल्यूरे डिस्क आणि HVD म्हणजे होलोग्राफिक वर्सेटाईल डिस्क. सीडीची कॅपॅसिटी, स्टँडर्ड कॅपॅसिटी किती असते तर 700 MB. ठीक आहे. त्याच्यानंतर डीव्हीडी 4.7 GB, ब्ल्यूरे डिस्कची जी कॅपॅसिटी आहे ती TB मध्ये वगैरे असते. ठीक आहे. तर सीडीज याच्यामध्ये बघा CDR रीड ओनलीचा पार्ट झाला, रीरायटेबल RW. ठीक आहे. या पद्धतीने त्याचे टर्म्स जे आहेत ते यूज होत असतात. सीडी रोम मध्ये बघा काय होतं, ऑलरेडी हॅव द डेटा रिटर्न ऑन देम. सीडी रोम मध्ये रीड ओनली मेमरी ज्याचा फुल फॉर्म आहे. ठीक आहे. कॉम्पॅक्ट डिस्क, रीड ओनली मेमरी. दे कॅन नॉट बी एडिटेड ऑर इरेज. त्याच्यामधला डेटा आपण इरेज करू शकत नाही, एडिट करू शकत नाही. त्याच्यानंतर बघा CDR कॅन बी रिटर्न टू वन्स ओनली. बघा त्याच्यामध्ये आपण रेकॉर्ड करू शकतो, डेटा जो आहे तो राईट करू शकतो. बघा याच्यामध्ये जे टर्म यूज केले, राईट वन्स रीड मेनी, वम ही टर्म यूज केलेली आहे. एकदा आपण राईट केलं तर मल्टिपल टाइम रीड करू शकतो, परंतु डेटा कुठल्या प्रकारचा एडिट होणार नाही, इरेज होणार नाही. आणि ज्याच्यामध्ये डेटा ओव्हर राईट करण्याची फॅसिलिटी असते ते CDRW. डेटा कॅन बी ओव्हर रिटर्न ऑन दिस डिस्क. RW रीरायटेबल. ओके. चला, डीव्हीडी डिजिटल वर्सेटाईल डिस्क 4.7 GB स्टोरेज कॅपॅसिटी होती याच्यामध्ये. त्याच्यानंतर बघा रे ब्ल्यूरे डिस्क जे आहे बघा GB मध्ये दिलेली आहे, कॅपॅसिटी 5200 GB आणि HVD जी आहे होलोग्राफिक वर्सेटाईल त्याची टेराबाइट्स TB मध्ये याची स्टोरेज कॅपॅसिटी याच्यामध्ये असायची. आता त्याच्यानंतर फ्लॅश मेमरीज, पेन ड्राईव्ह, मेमरी कार्ड्स वगैरे आपण यूज करणं स्टार्ट केलेलं आहे. ओके. इथपर्यंतचा पार्ट प्रत्येकाला क्लिअर झाला असेल. चला, नेक्स्ट दिलेले बघा डिस्कचं स्ट्रक्चर. आपण जी हार्ड डिस्क बघितली
त्या हार्ड डिस्कचा स्ट्रक्चर जो आहे तो स्ट्रक्चर कशा पद्धतीचा आहे बघा, इथे दिसते ट्रॅक्स. डिस्क इज डिवायडेड इंटू नंबर ऑफ कॉन्सेंट्रिक सर्कल्स कॉल्ड ट्रॅक्स. बघा जे सेक्टर्स ट्रॅक्स मध्ये डिवाइड करण्याचं जे काम करत असते, जी प्रोसेस असते, त्याला आपण काय म्हणत असते, फॉर्मॅटिंग प्रोसेस. ज्यावेळेस आपण हार्ड डिस्क फॉर्मॅट करतोय, वेगवेगळे त्याचे ड्राईव्ह बनवतो, तर ते काय होत असते, ट्रॅक्स मध्ये ती डिवाइड होत असते. ठीक आहे. सेक्टर काय तर डेटा स्टोरेज आर इन वन ट्रॅक मल्टिपल ब्लॉक्स इज कॉल्ड सेक्टर्स. तर बघा आपण हे जे सर्क्युलर वे मध्ये दिसते, तर हे एक ट्रॅक्स आहेत, हे ट्रॅक्स दिलेले आहेत. ठीक आहे. इथे बघा प्रत्येकाचं या ठिकाणी ट्रॅक्स आपल्याला इथे दिलेले आहे. हे ट्रॅक सेक्टर्स आपल्याला इथे दाखवलेले आहेत, हे सेक्टर्स दाखवलेले आहेत हे वाले. ठीक आहे. हे डिस्क सेक्टर्स आपल्याला दाखवलेले आहेत. हा वाला पार्ट आपल्याला बघायला भेटतंय. हा जो पार्ट आपल्याला ग्रीन कलर मध्ये असा हा दाखवलेला आहे, हा एक टोटल काय झालं, एक क्लस्टर यामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे. आणि हा ऍक्च्युएटर आर्म जो आहे, याच्या थ्रू, हा जो हेड आहे याच्या थ्रू डेटा जो आहे रीड राईट होत असते, रीड होतंय राईट होतंय, तर या ऍक्च्युएटर आर्मच्या थ्रू होत असते. हा एक मेकॅनिकल डिव्हाइस जे आहे, ते मेकॅनिकल पार्ट जो आहे तो यामध्ये यूज होत असते. आणि त्यामुळे तो स्पीड जो असणार आहे ऍज कम्पेअर टू SSD, हे स्पीड जे आहे हार्ड डिस्कचा तो कमी आहे. त्याच्या मागचं कारणच आहे, कारण SSD मध्ये पूर्ण चिप्सचा वापर झालेला आहे, चिपचा वापर करण्यात आलेला आहे. त्यामुळे जो इलेक्ट्रिकली डेटा जो आहे राईट रीड जो आहे तो होत असतो, डिलीट करते वेळेस इलेक्ट्रिकली डेटा जो आहे डिजिटली तो इरेज होत असतो. परंतु हार्ड डिस्क मध्ये तो या ठिकाणी ते ऍक्च्युएटर आर्म थ्रू राईट केलं जायचं. त्यामुळे ऍज कम्पेअर टू SSD हार्ड डिस्कचा स्पीड जो आहे तो कमी असतो, हे देखील लक्षात ठेवा. ओके. चला, तर हार्ड डिस्क मधले जे फाईल सिस्टम्स आहेत, तर आजकाल बघा न्यू टेक्नॉलॉजी फाईल सिस्टम जे आहे ते यूज होत असतात. परंतु पहिले जे विंडोज XP वगैरे ज्या वेळेस यूज व्हायच्या, त्यावेळेस ही FAT जो बाय डिफॉल्ट C ड्राईव्ह जो बनायचा तो फॅट सिस्टम बनायचं. बाकी तुम्ही ड्राईव्ह तुम्ही NTFS मध्ये कन्वर्ट करू शकत होतात त्यांना, किंवा फॅट ठेवायचं असेल तर त्याच्यातही तुम्ही ठेवू शकत होतात. फाईल अलोकेशन टेबल त्याचं फुल फॉर्म आहे, हे लक्षात ठेवा. फॅटचं फुल फॉर्म हे कधी विचारलं तर फाईल अलोकेशन टेबल. NTFSचं फुल फॉर्म न्यू टेक्नॉलॉजी फाईल सिस्टम, हे त्याचे फुल फॉर्म्स. ओके. अच्छा, आता न्यू टर्म जो आहे तो व्हर्च्युअल मेमरी. अच्छा, व्हर्च्युअल मेमरी कंबाइन्स युअर कम्प्युटर्स रॅम विथ टेम्पररी स्पेस ऑन युअर हार्ड डिस्क. When RAM runs low, virtual memory moves data from RAM to a space called a paging file. Moving data to and from the paging files frees up RAM so your computer can complete its work. It is called extended RAM. बघा तुम्ही पाहिलं असेल आपलं एक ज्यावेळेस तुम्ही मोबाईल असेल तुमचा, तुमचा लॅपटॉप असेल, डेस्कटॉप असेल, याच्यामध्ये व्हर्च्युअल मेमरी जी आहे ती अलोकेट असते. तुमचं जे सिस्टम ड्राईव्ह जो असतो, ठीक आहे, त्याच्यापैकी काही जी मेमरी आहे ती व्हर्च्युअल मेमरी बनवली जाते. तो स्पेस जो आहे तो रिझर्व ठेवला जातोय. म्हणजे ज्या वेळेस बघा आता तुमच्याकडे 8 GB तुमच्याकडे रॅम आहे समजा, ठीक आहे, काही मोबाईल मध्ये व्हर्च्युअल जे रोम मधला जो पार्ट आहे तो तुम्हाला दाखवला जातो. इव्हन तुम्हाला एक्सटेंडेड रॅम जो आहे तो 8 GB दाखवला जातो, असेही दाखवले जातात. ते स्पेसिफिकेशन तुम्ही चेक केलं असेल तर. परंतु तो ऍक्च्युअल फिजिकल तो प्रेझेंट नसतो, तो काय असणार आहे तर व्हर्च्युअल मेमरी असते ती, जी की तुमचे रोम मधली रिझर्व मेमरी तुम्हाला इथे यूज केली जाते. तर ते अलोकेट होते 8+8 16 GB पर्यंत जो डेटा आहे तो व्हाईल एक्झिक्युशन यूज होत असते. जसं इथे तुम्हाला क्लिअरली सांगितलं देखील, ज्यावेळेस रॅम जर फुल झाला, बघा ज्या वेळेस रॅम जर फुल झाला तर रॅम मधला जो पार्ट असणार आहे तुमचा तो कशामध्ये मूव्ह केला जाईल, व्हर्च्युअल मेमरीमध्ये. आणि रॅम जो आहे त्यातले जे स्पेस आहे तो फ्री होईल, आणि नवीन जो डेटा आहे तो फिजिकल मेमरी किंवा मेन मेमरी किंवा रॅम ज्याला आपण म्हणत असते त्या रॅम मध्ये येईल, आणि मग त्याच्यावर एक्झिक्युशन जो आहे तो स्टार्ट होईल. ठीक आहे. तर याला व्हर्च्युअल मेमरी जी आहे ती म्हणत असते. चला, त्याच्यानंतर बघा मेमरी युनिट्स. मेमरी युनिट इज यूज टू मेजर द कॅपॅसिटी ऑफ द मेमरी. स्मॉलेस्ट मेमरी युनिट बीट, ज्याचं फुल फॉर्म आहे बायनरी डिजिट्स. काय येतं याच्यामध्ये, 0 किंवा 1. 0 ऑफ स्टेट, 1 ऑन स्टेट. ठीक आहे. आता जे पॉइंट्स तुम्ही लक्षात ठेवाल बघा, 1 बिलियन बाइट्स इज इक्वल टू 1 GB अँड 1 मिलियन बाइट्स इज इक्वल टू 1 MB. ठीक आहे. तर बघा रे, इथे तुम्हाला पूर्णपणे तुम्हाला मेमरी युनिट्स इथे शो केलेले आहेत. 1 बीट 0 और 1 झालं. 1 निबल, मी कालच्या सेशन मध्ये सांगितलं होतं निबलच्या बाबतीत माहिती, हाफ बाईट ज्याला आपण म्हणत असतो. ठीक आहे. 1 बाईट म्हणजेच किती तर 8 बिट्स.
1 किलोबाईट म्हणजेच 1024, 1024 बाईट्स. 1 MB म्हणजे 1024 किलोबाईट. 1 GB म्हणजे 1024 मेगाबाईट्स. 1 टेराबाईट म्हणजे 1024 GB. 1 पेटाबाईट म्हणजे 1024 TB टेराबाईट. एक्झाबाईट म्हणजेच 1024 PB. झेटाबाईट म्हणजे 1024 एक्झाबाईट. योटाबाईट म्हणजेच 1024 जे झेटाबाईट आहे ते. ब्रॉन्टोबाईट म्हणजेच 1024 योटाबाईट. आणि जिओबाईट म्हणजेच 1024 ब्रॉन्टोबाईट. अशा पद्धतीने हे स्टोरेज डिव्हायसेसचे जे मेमरी युनिट्स आहेत ते युनिट्स आपण इथे पाहिलेले आहेत. ठीक आहे. या सर्व गोष्टी या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. तुम्हाला बघा याची सिक्वेन्स जी आहे ती सिक्वेन्स विचारली जाते, करेक्ट सिक्वेन्स वगैरे कुठली आहे. अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला होत असतात, करेक्ट सिक्वेन्स वगैरे. ठीक आहे. जसं की केबी जे आहे, केबी लेस आहे कशापेक्षा, MB पेक्षा MB लेस आहे कशापेक्षा, GB पेक्षा GB लेस आहे कशापेक्षा, TB पेक्षा TB लेस आहे कशापेक्षा, PB पेक्षा. अशा पद्धतीने सिक्वेन्स तुम्ही दाखवू शकता. ओके. तर माझ्या मते सर्व गोष्टी तुम्हाला प्रॉपरली समजल्या असतील. सर्व काही गोष्टी ज्या आहेत ते व्यवस्थितरित्या मी ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नक्कीच तुम्ही सर्व गोष्टी जाणून घेतल्या असतील. तर काही कन्फ्युजन असेल तर विचारू शकता विद्यार्थी मित्रांनो. आणि बघा रोज सेशन जे आहे ते प्रॉपरली अटेंड करा. नवीन नवीन गोष्टी तुम्हाला डेफिनेटली शिकायला भेटतील. आपण हे थेरॉटिकल पार्ट बघितलेला आहे. अजून बघा MCQची आपण प्रॅक्टिस करून घेणार आहोत. येणाऱ्या कालामध्ये आपण MCQचं प्रॅक्टिस करून घेणार आहोत. म्हणजे बघा त्यावेळेस तुम्हाला पूर्णपणे आठवेल की बाबा गणेश सरांनी हे या गोष्टी शिकवल्या होत्या. ज्यावेळेस MCQ तुमच्या समोर येईल, प्रश्न समोर आला, तुमच्या गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर असणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला कुठलंही कन्फ्युजन होणार नाही. लगेच उत्तर तुम्ही देऊ शकता. आत्ताचं हे जे थेरॉटिकल पार्ट वाला सेशन तुम्ही पाहिलं असेल तर तुम्हाला या हार्डवेअर टॉपिकवर, हार्डवेअर असेल, मेमरी असेल, यावर तुम्हाला कुठलाही प्रश्न विचारला तर तुम्ही त्याचं उत्तर जे आहे ते योग्य रीतीने देऊ शकता. तर तो कॉन्फिडन्स जो आहे तो मला तुमच्यामध्ये बघायचा आहे. ठीक आहे. तर बी कॉन्फिडंट गाईज. काही क्वेरीज असतील मला व्हॉट्सअप करा. काही कन्फ्युजन आलं नक्की मला विचारत राहा. ठीक आहे. पुन्हा भेटू आपण नेक्स्ट सेशन मध्ये. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.